वेलकम टू अलमट्टी डॅम. कसं वाटतं अलमट्टीचा परिसर? गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बरं, मस्त अशी हैदराबादमधून आपण गाडी भरून निघालोय बागलकोटच्या ट्रिपवरती. फक्त 11 किलोमीटर अंतर राहिले. आपण जस्ट अलमट्टीच्या ब्रिजवरती थांबलोय, कारण ब्रिजवरती मागं गाडी लावता येत नाही म्हणून ब्रिजच्या पुढून ब्लॉकची सुरुवात केली. तर खूप छान असा परिसर आहे हा, भरपूर असं पाणी आहे. तर चला, 11 किलोमीटरचं अंतर राहिलं आहे जे आता आपल्याला कव्हर करायचं आहे. आपले तिकडे वाट बघत थांबलेत. आपण रात्री बागेवाडी क्रॉस करून मस्तपैकी मुक्कामाला थांबलो होतो, म्हणजे तिथे येऊन झोपलो आणि ब्लॉकचा एंड पण तिथेच करून टाकला. कारण सिंगल रोड असतो, भरपूर थकलो होतो आणि म्हणलं चला आता आराम करावा. तर इथून आता मस्तपैकी आपली हा नवीन एपिसोड सुरू होतो आहे. तर गाडी खाली करूया आणि तिथून पुढे आपल्याला कोणतं बुकिंग वगैरे भेटतंय का की काय होतंय पुढे ते अजून तरी माहीत नाही आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप छान छान जर्नीज तुम्हाला एन्जॉय करायला भेटतात. तर समोर एक कॉलेज आहे मित्रांनो, आणि इथे पण आपण एकदा मशीन घेऊन आलो होतो. हे बघा, हे कॉलेज आहे, हॉस्पिटल मेडिकल कॉलेज. हां, हे काय याचं जे वरती काम दिसतंय ना, तर ते आपण जे मशीन घेऊन जातो ना, तर ते मशीन घेऊन आलो होतो आणि या कॉलेजचं त्यावेळेस काम चाललं होतं. त्यावेळेस हे बनलेलं आहे. कसं होतं, बऱ्याच वेळा आपण ज्या लोकेशनला आधी आलेलो आहे तर ती लोकेशन जेव्हा आपण नंतर येतो, आता त्या हैदराबादमध्ये जे हायटेक सिटीचं जे लोकेशन आहे ना, तिथं पण मी 2-3 वेळा काम करायला आलो. म्हणजे ते आयकियाचं मोठं शोरूम वगैरे बनले होते. त्यावेळेस ते कन्स्ट्रक्शन साईड असल्यावरती लक्षात येत नाही की आपल्याला हे नक्की कधी बनलं आहे किंवा काय. जेव्हा ते पूर्ण बनून जातं त्यावेळेस कळतं यायला आपण इथं होतो. तर चला, आलोय आपण ऑलमोस्ट आपल्या लोकेशनच्या जवळ. हा सरळ रोड जातो बागलकोटला आणि इथे फक्त 1-2 किलोमीटरवरती आपलं लोकेशन आहे. हा मधून रोड जातो पूर्ण गावागावांमधून. जर इकडं विजापूरला जायचं असेल तर हा मागच्या साईडला, आणि आतमध्ये जायचं असेल तर इथून राईट दाखवतंय. अरे ना, मंदिर छोटंसं आहे, मस्त आहे. तर ही आहे मित्रांनो वॉटर फिल्टरची कंपनी, म्हणजे पाण्याच्या बाटल्या बांधतात. चल, मटेरियल दाखवून देतो एकदा. पाणी ॲक्वामाइनचं प्लांट आहे आणि आपण पण गाडी ओपन केली. तर हा कॉम्प्रेसर आपण भरला होता. आता तो कसं काढायचं ते काढतील, कारण तो बराच मोठा आहे आणि बराच भारी पण आहे. मित्रांनो, आता आपण एक गंमत सांगतो. तू आगे आ जा रे, तू आगे आ जा. अरे जा, ये बारक 10वीला आहे, मैं 10वीला आहे. तू 10th में, तुम भी 10th में, तुम भी 10th में, तू भी 10th में. कैसे लगेगा तू 10th में? हाँ, तर हे शाळेची मुलं आहेत. आपण इथं थांबलोय पार्किंगला, म्हणजे खाली करायची आहे गाडी. बोल, तेरे को कुछ बोलने का है? अरे बोल ना, यूट्यूब पे देखेगा तू कल. यूट्यूब चैनल है क्या? इधर नाम में साइड में ये देख. अरे काय को मारा रे? हे आपले नवीन मित्र. तुमको हिंदी आता है? थोड़ा थोड़ा. अच्छा अच्छा, क्या थोड़ा थोड़ा? थोड़ा में कितना आता है? 10%. 10वीं तक आता है. 10वीं में है ना तू, तो 10% आना चाहिए ना. तो वही 10% आता है. हे आपले नवीन मित्र बघा. नाम बताओ तुम्हाला. आनंद. पूरा नाम है पुढं समझून घेऊ नका तुम्ही. स्कूल का बच्चा है. अब मैं हिंदी में बात करेंगे, वो भी हिंदी में बात करेगा. हम लोग है कर्नाटका में. हमने कल देखा जयंती था. जयंती में 2 जगह पे मराठी में गाना सुन रहे थे हम लोग, कर्नाटक में और तमिलनाडु तेलंगाना में भी. उधर भी मराठी गाने लग गए थे. तो लैंग्वेज इज नॉट अ मैटर.
आपको आना चाहिए, समझना चाहिए। क्या होता है जो नेक्स्ट लेवल रहता है, जैसे कि झगड़े वगैरह होते हैं, हम लोग बोलते हैं कि हम इस कल्चर के हैं तो इस कल्चर से हम झगड़े करेंगे, उस कल्चर में है तो उस कल्चर से हम झगड़े करेंगे। बट लैंग्वेज एक ऐसी चीज़ है जहाँ पे हमको विविधता में एकता, जैसे अलग अलग स्टेट में हम लोग घूम रहे हैं तो वहाँ के लैंग्वेज नहीं समझ पाते, तो एक कॉमन लैंग्वेज हो जैसे हिंदी हो गया, इंग्लिश हो गया, ये दोनों लैंग्वेज से ही हम वो कांटेक्ट कम्युनिकेशन कर सकते हैं, है ना छोटू? तो तुम्हें भी हिंदी आता है, मेरे को भी हिंदी आता है, तो हम बात करते हैं। मेरे को कन्नड़ नहीं आता है, तुमको मराठी नहीं आता है, बराबर है कि नहीं? तो भाषा एक जरिया होता है एक दूसरे से बात करने का, कनेक्ट होने का, है ना? तो ये हमारे दो दोस्त यहाँ पे खडे आहे। दुपारचे 1 वाजलेत मित्रांनो आणि आज जेवणामध्ये आहे आपल्या चिलापी, मस्त अशी सावजी चिलापी। आणि हे भैया आपली गाडी खाली करायला आलेले आहेत सोलापूरवरतून, स्पेशली आपल्या ट्रान्सपोर्टरने त्यांना पाठवलं आहे। तर चला मस्तपैकी जेवण संपूया। रिवर्स करतात ना 3 वाजलेत मित्रांनो, आत्ताशी हायड्रा आलाय आणि आपण आलोय सकाळी 10 वाजता। असं असते काही कंपन्यांचं काम। उचललंय मशीन, तिकडंच ठेवायचं त्याच्यामध्ये। तर झाली मित्रांनो आपली गाडी पॅक आणि हायड्रा आता मशीन तिकडे ठेवलंय। त्या मुलांनी मित्रांनो त्या वॉलवरती आपला तिचा नंबर टाकलाय बघा, 1934 ब्लॉक। हे बघा ही कार्टून गँग मस्तपैकी क्रिकेट खेळलो, 2 बॉल त्यांच्या बरोबर। आता पडूया बाहेर। चला तर या ट्रिपला मित्रांनो आपल्याला हैदराबाद ते बागलकोटचं जे बुकिंग लागलं होतं तर हे होतं 7,000 रुपयाचं 400 किलोमीटरसाठी। याच्यात डिझेल टाकलं होतं आपण फक्त 2,000 रुपयाचं, कारण आपल्या गाडीमध्ये पहिलं डिझेल शिल्लक होतं आणि फक्त एकच टोल लागलाय। तर एवढाच ह्या ट्रिपला खर्च। आणि आता इथून पुढं जर एमटी गेलो तर मग अजून एकदा टँक फुल करावं लागेल आणि टोल वाचवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये रिटर्न यावं लागेल। तर चला जे काय होईल ते ब्लॉगमध्ये पुढे बघूया, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। रात्रीचे 10 वाजलेत मित्रांनो, आपण डायरेक्टली पोहोचलो कागल MIDC मध्ये। 200 किलोमीटर आपल्या लोकेशन पासून हे अंतर होतं आणि रस्ता खूप विचित्र होता, सिंगल होता, खड्डे होते, काय होतं ते होतं। तर फायनली कागलला पोहोचलोय आणि मित्रांनो आपल्याला म्हणजे सकाळी 8 वाजता एक लोडिंग भेटलंय, पुण्याचं बुकिंग असणार आहे ते। तर फायनली त्यासाठी इकडे यावं लागलं, नाही तर आपण सांगली मिरज मार्ग डायरेक्टली पुण्याला निघून जाणार होतो। पण चला काय आपल्याला भेटतंय तर मग सोडायचं कशाला। कोल्हापूर सांगली सातारा स्पेशल अख्खा मसूर आणि मोठी रोटी। तर चला जेवण संपलं। खूप छान अशी चव आहे मित्रांनो या हॉटेलमध्ये, अख्खा मसूर खाला। तर ह्या हॉटेलचं लोकेशन मित्रांनो इथं हुपरी गावामधून ज्यावेळेस आपण कागल MIDC मध्ये एंट्री करतो ना, तर पहिलंच हॉटेल आहे कॉर्नरवरती, हे अभिज हॉटेल दामिनी स्पेशल अख्खा मसूर। आता हे सांगण्याचं कारण असं की काल रात्री आपण जेवलो एका मोठ्या हॉटेलमध्ये, पूर्ण असं डेकोरेशन वगैरे छान, अशी लाइटिंग वगैरे पाहिली असेल, तर तिथं जेवलो। मिक्स व्हेजच खाली होती, तंदूर रोटी खाली होती, बट सर्व्हिस आणि टेस्ट दोन्ही बकवास होत। अर्धी भाजी सोडून द्यावं लागली होती अशी।
तर या हॉटेलमध्ये मित्रांनो अख्खी एक अख्खा मसूर, अख्ख्या 2 मोठ्या रोट्या सुद्धा आपण खाल्ल्या. आणि तिथं जे काका सर्व करतात ना, खूप छान, म्हणजे बोलून बिसळून असं एकदम असं वाटलंच नाही की जेवण म्हणजे आपल्याला असं असेल किंवा स्पायसी असेल किंवा काय. एकदम मस्त टेस्ट आणि खूप छान असं हॉटेल आहे हे. MIDCचा हा बाजूला सरळ सरळ रोड जातो कागल MIDCचा. तर नक्की आले ना कागल MIDC मध्ये मुक्कामाला जर थांबले आणि तुम्हाला प्युअर व्हेज खायचं असेल तर एकदा ट्राय नक्की करा. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग एंड करायचा आहे, कारण आपल्याला सकाळचा नेक्स्ट ब्लॉग सुरू होईल. तो असेल तुम्हाला कागल ते पुण्याची जर्नी, ती बघायला विसरू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि आतापर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर सगळ्यांच्या मनापासून आभार. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि जय शिवराय.